गावकरी तर मी आभार व्यक्त करतो। या ठिकाणी देशमुख साहेब जे वेळापूर्वी अकलूजचे आहेत, शिवव्याख्याते म्हणून प्रसिद्ध आहेत, शिवाजी महाराजांच्या विषयी इतिहास आपल्या सर्वांना ज्ञात आहेतच, बरोबर त्याबरोबर तो ज्वाज्वल इतिहास, त्याची पुनरावृत्ती आणि त्याचा अभिमान आणि त्याचं तेजस्वी वलय सतत आपल्या मनामध्ये तेवढं ठेवणं अतिशय गरजेचं आहे। आमची पिढी असेल, आमच्या अगोदरची पिढी असेल, आताची पिढी असेल, आता समोर बसलेली तरुण पिढी असेल, यांना शिवाजी महाराज हा फक्त शिवजयंती आणि शंभू महाराजांची जयंती एवढं पुरतं मर्यादित न राहता ज्वलंत इतिहास त्यांचा आपल्या आपण आयुष्यामध्ये जे आयुष्य जगत असतो त्या जगण्यामध्ये आपल्या समोर एक आदर्श विचार आणि आदर्श कृती, आदर्श महापुरुष असावेत अशा प्रकारची भावना मनामध्ये असते की ज्याचं अनुकरण करून आपण भविष्य काळामध्ये त्याचं अनुकरण आपल्या आयुष्यामध्ये करत असतो। त्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांचा इतिहास फार मोठा आहे। परकीयांनी सर्व डच इतिहासकारांनी, पोर्तुगल इतिहासकारांनी महाराजांचा इतिहास लिहून ठेवला आणि महात्मा फुलेंनी त्यांची जी दुर्मिळ समाधी होती ती हुडकून काढली आणि आता आपण सोलापूर शहरात असेल अथवा आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल, महाराष्ट्रात असेल, शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास की महाराष्ट्राचा इतिहास हा शिवाजी महाराजांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। त्यामुळे शिवाजी महाराजांचा इतिहास देशमुख साहेबांच्या तोंडातून ऐकणं आपल्याला अतिशय उत्सुकतेचं राहणार आहे। त्यांचे विचार मांडण्याकरता मी त्यांना आमंत्रित करतो, त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करायचे अशी त्यांना गावकरीच्या वतीने विनंती करतो। धन्यवाद। शिवरायांचा इतिहास आपल्याला ज्ञात व्हावा या उद्देशाने मला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल पहिल्यांदा मी आपल्या प्रतिष्ठानचा आभारी आहे। सगळ्यात महत्वपूर्ण आभार म्हणजे माझ्या मित्राचे किरणचे, अतिशय जिवलग मित्र, अतिशय जवळचा मित्र, त्याच्यासाठी मला ही तारीख तुमच्या गावाला देता आली। मुळात आजचा माझा कार्यक्रम धर्मपुरीला 7 वाजता होता, पण तुम्ही 7:30ला टायमिंग मागितल्यामुळे मंगळवेळाचा कार्यक्रम कॅन्सल करून मी तुमच्याकडे डायरेक्ट आलो। का आलोय तर मुलं काहीतरी नवीन करतायत आणि अशा प्रकारची वैचारिक चळवळ उभी करतायत, ही गोष्ट मला प्रामुख्याने महत्वाची वाटली। त्यामुळं मी ठरवलं की पहिल्यांदा ज्या गावात परिवर्तनाचा विचार या ठिकाणी जन्माला येतोय त्या ठिकाणी आपण जावावं, म्हणून या ठिकाणी तुमच्या गावामध्ये येण्याची संधी मिळाली। त्याबद्दल माझा मित्र किरण, रमेश, त्याचबरोबर माझ्या बरोबर असणारे हे सगळे जे प्रतिष्ठानची मुलं आहेत, जी छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव आनंदाने आणि योग्य मार्गाने साजरा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, अशा सगळ्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो। मुळात आजच्या विषयातून आता तुमच्या सगळ्यांचं वय पाहिलं किंवा तुमच्या सगळ्यांकडे पाहिलं तर तुमच्या सगळ्यांना फिलॉसॉफिकल शिवाजी सांगावा किंवा फार काही वेगळा शिवाजी सांगावा असं मला वाटत नाही। कारण तुम्हाला जर मी आपल्या गोष्टी सांगत बसलो तर तुम्ही म्हणणार सर काहीतरी वेगळे बोलतात। त्यापेक्षा तुम्हाला रुचेल, तुम्हाला मानवेल असा छत्रपती शिवरायांचा इतिहास या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो। आणि मुळात आजच्या विषयातून आपण काय ऐकणार आहोत तर नेमकं शिवचरित्र आपल्याला काय शिकवतं आणि आपण शिवचरित्रातून नेमकं काय शिकलं पाहिजे या गोष्टी आपल्याला आजच्या या भाषणातून मी तुमच्या समोर मांडणार आहे। 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असतील, पण त्यांची पूजा करणारी फार थोडी माणसं आहेत। या राजाचं एकही मंदिर नाही, पण अब्जावधी माणसं या माणसाची पूजा करतात। त्या आदर्श राजा छत्रपती शिवरायांना पहिल्यांदा मानाचा मुद्रा करतो आणि समोर बसलेल्या माझ्या मर्द मराठी मावळ्यांना कडक आणि ठळक जय शिवराय। मोडलेला संसार उभा करायला कधीच कोणता मराठा भिला नाही आणि भिणारही नाही। ज्यांनी आमचे संसार उद्ध्वस्त करण्याचं काम केलं अशा माणसांच्या आयुष्याची राख रांगोळी करून त्यांच्या चितेवरती फुंकर मारण्याचं काम या माणसाच्या नैतिकतेने आणि नीतिमूल्यांनी केलं। स्वराज्यापेक्षा 400 पट मोठी असणारी निजामशाही आणि त्यापेक्षा 1600 पट मोठी असणारी पातशाही ज्यांच्या दरबारात ज्यांच्या समोर झुकली, असा पातशाहीचा एकच बाप झाला, तो म्हणजे शिवबा। शिवबा म्हणजे कोण हा इतिहासाला पडणारा प्रश्न आणि इतिहासाचं अर्धवट ज्ञान असणाऱ्या माणसांना सुद्धा अशा पद्धतीचा प्रश्न पडतो की नेमका शिवाजी म्हणजे कोण। तर या प्रगल्भ तिऱ्यातल्या या व्यासपीठावरून, या विचारपीठावरून नेमका शिवाजी म्हणजे कोण या प्रश्नाचं उत्तर देणं मला फार महत्वाचं वाटतं। यदुनाथ सरकार यांच्या हाऊस ऑफ शिवाजी या ग्रंथात सांगितलंय, ज्या माणसाचं स्मरण माणसाला पुन्हा पुन्हा व्हायला पाहिजे तो माणूस म्हणजे राजा छत्रपती शिवाजी। ज्या माणसाचा इतिहास जरी पहिल्यांदा वाचला असला तरी त्या माणसाचा इतिहास दुसऱ्यांदा वाचणं गरजेचंच वाटतं, तो माणूस म्हणजे राजा छत्रपती शिवाजी। मध्ययुगीन इतिहासातील एक बुद्धिवंत माणूस, द ग्रेटेस्ट कन्स्ट्रक्टिव्ह वाईफ ऑफ मिडल इंडिया अशी ज्या माणसाची ख्याती होती तो माणूस म्हणजे राजा छत्रपती शिवाजी। निजामांचा काळी फाडून स्वराज्याच्या उंबरठ्यावरती आणून टाकणारा सह्याद्रीचा ढाण्यावाद म्हणजे सुद्धा छत्रपती शिवाजी।
सह्याद्रीचे अबोलकडे गेली 400 वर्ष ज्या माणसाच्या इतिहासाचे पोवाडे आजवरही गातात अशा सह्याद्रीच्या अबोलकड्यांना बोलका करणारा सह्याद्रीचा ताटकणा म्हणजे कोण तर छत्रपती शिवाजी. पारतंत्र्याच्या अग्निकुंडात स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून मातेच्या चरणावरती स्वराज्याचं आणि स्वातंत्र्याचं पहिलं फुल अर्पित करणारा स्वराज्याचा स्वातंत्र्याचा पहिला रणझुंजार म्हणजे कोण तर राजा छत्रपती शिवाजी. कारण ज्याची एक कळ दाबताच आकाशात असंख्य जलधारा झेपावतात पण त्याही जलधारांना भेदण्याचं काम ज्या माणसाच्या नैतिकतेनं आणि नीतिमूल्यांनी केलं असा नैतिकतेचा नीतिमत्तेचा आणि नैतिक मूल्यांचा आदर्श विचारधारक कोण तर तो म्हणजे छत्रपती शिवाजी. जेव्हा मंदिरांच्या मस्जिदी होत आहेत, पर्वतांचे पीर होत आहेत, घाटांचे दर्गे होत आहेत, तेव्हा इथल्या सुलतानशाहीच्या मनामध्ये भगव्या वादळाची भीती निर्माण करणारा सह्याद्रीचा छावा धान्यावर म्हणजे कोण तर राजा छत्रपती शिवाजी. जाणं त्याचे जाणावे अंग, जाणं त्याचे जाणावे रंग, जाणं त्याचे गुणही अंगी करावे असं जगद्गुरु तुकाराम ज्यांच्याबद्दल उद्गारले असा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी. म्हणजे विचार करा, शिवाजी म्हणजे कोण या प्रश्नाची आपल्याला हजारो उत्तरं देता येतात पण त्यातलं एखादं तरी उत्तर आपण आपल्या आयुष्यात त्यांच्या चरित्रातून शिकू शकतो का हाच आजचा आपल्या व्याख्यानाचा विषय आहे. मुळात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिवजन्म कुठं झाला. छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या प्रसंगांना आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून ऐकलेलं असतं, वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण त्याला पाहिलेलं असतं मालिकांमधून. त्यामुळे होतं काय, आपल्याला ते प्रसंग जसे आपण पहिल्यांदा ऐकलेले असतात ते तसेच वाटतात. पण इतिहासाचा अभ्यास आणि इतिहासातलं सूक्ष्म बारकावे वाचत असताना माझ्या काही ज्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत त्या गोष्टी त्यातले बारकावे हेच मला तुमच्या समोर मांडायचे. मला शिवजन्मानंतरचा महाराष्ट्र जितका महत्वाचा आहे तितकाच महत्वाचा शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र सुद्धा. म्हणजे महाराष्ट्र ज्यावेळी पारतंत्र्यात आहे त्यावेळी महाराष्ट्राच्या उरावरती आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा, पातशहा अशा 8 मुख्य सुलतानी सत्ता थया नाचतायत. आया बहिणींच्या इज्जतीची लक्तर भर दिवसा वेशीवरती टांगली जात आहेत. सोन्यासारखी पिकं भर दिवसा उद्ध्वस्त केली जात आहेत. ज्यांच्या नामस्मरणात राम होता अशा माणसांच्या जीवी हिसकावून काढल्या जात होत्या. इथल्या सुलतानशाहीच्या सरदारांना विरोध करणाऱ्या माणसांची मस्तकं तलवारीच्या पात्यांवरती खेळवली जात होती. काही जणांचे शिरच्छेद करून त्यांच्या मड्यांना लाता मारल्या जात होत्या. हे इतकं भयान वास्तव आहे. भर दिवसा मंदिरांचे कळस तोडले जात आहेत. मंदिरात गाभाऱ्यात असणारा देव रस्त्यावरती फेकून दिला जातोय, बाटवलं जात आहे देवाला. इकडं मंदिरांच्या मस्जिदी होऊन बसलेल्या आहेत. आणि अशा काळात मराठा समाज हा इतिहासात आहे पण एकमेकांबरोबर पटत नाही, वाद आहेत, विवाद आहेत, म्हणून हा एकमेकांपासून वेगळा. याच्यात शहाजीराजे भोसले सुद्धा जे आपल्याला 5 शहाच्या दरबारातला एक मराठा सरदार जो दक्षिणेतला सगळा भूभाग सांभाळतो अशी एक त्यांची ओळख आहे. आणि यावेळी जाधवांच्यात आणि भोसल्यांच्यात प्रचंड एक वाद निर्माण होता आणि यांच्यात एक युद्ध चालायचं नेहमी. आणि त्याला एक निमित्त ठरलं ते म्हणजे कुतुबशहाचा दरबार. कुतुबशहाच्या दरबारात एक खंडागळे नावाचा हत्ती पालक होता आणि तो एक हत्ती पाळायचा. आणि असाच सभा भरलेला आहे आणि त्या सभेमध्ये इकडं भोसले आहेत, इकडं जाधव आहेत. आणि त्या खंडागळे नावाच्या हत्ती पालकाचा हत्ती पिसळला. जाधवांना वाटलं ही भोसल्यांची चाल आहे, भोसल्यांना वाटलं ही जाधवांची चाल आहे. दोघांनीही तलवारी उपसल्या, एकमेकांवर तुटून पडले. जाधवांची माणसं भोसल्यांवर आक्रमण करतायत, भोसल्यांची माणसं जाधवांवर आक्रमण करतायत. यात झालं काय तर लखोजी जाधवांचा मुलगा मारला गेला. इकडून छत्रपती संभाजीराजांचे इकडं छत्रपती शहाजीराजांचे चुलत बंधू संभाजी भोसले मारले गेले. आता जाधव आणि भोसले यांच्यात तुंबळ युद्ध सुरू आहे. जाधवांची माणसं जाधवांचं प्रेत घेऊन गेली, भोसल्यांची माणसं भोसल्यांचं प्रेत घेऊन गेली. फरक एवढाच होता की मराठा आपापसात लढतोय आणि आपापसात रक्त सांडतोय. ही बातमी शिवाई देवी समोर प्रार्थना करणाऱ्या जिजाऊंना कळाली. त्यावेळी जिजाऊ देवी समोर हात जोडून म्हणाल्या की आई, हा मराठा समाज नेतृत्व करणारा समाज जर थोड्या पायी वतनदारीसाठी आणि जहागीरदारीसाठी एकमेकांच्या नरड्यावरती तलवारी ठेवत असेल तर इथल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्याचं काय? या लोकांचा कैवारी मांडणारा, या लोकांच्या अन्यायाला वाचा फोडणारा एक पुत्र माझ्या पोटी जन्माला दे. आणि योगायोगानं तो दिवस उजाडला आणि तो दिवस होता 19 फेब्रुवारी 1630चा. शिवनेरीवरती प्रचंड तोफांचा गडगडाट झाला. छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि शिवाई देवीच्या नावावरून त्यांचं शिवाजी हे नाव ठेवण्यात आलं. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिवरायांचा इतिहास खूप मोठा आहे, बरोबर आहे. शिवरायांचा इतिहास खूप मोठा आहे पण त्याहून अधिक मोठा छत्रपती शिवरायांच्या नावाचा इतिहास आहे. म्हणजे छत्रपती शिवरायांचं शिवाजी हे नाव जर आपण पाहिलं तर शी म्हणजे शिकण्यासाठी, व म्हणजे वाचण्यासाठी आणि ज म्हणजे जगण्यासाठी. शिकण्यासाठी वाचण्याची गरज असते आणि वाचण्यासाठी जगण्याची. म्हणजे जगण्याचा एक परिपूर्ण अर्थ हा छत्रपती शिवरायांच्या नावात पाहायला मिळतो. छत्रपती शिवरायांना आपण छत्रपती शिवाजीराजे या नावानं सुद्धा ओळखतो.
शी म्हणजे शिवनेरीवरती जन्मलेला, व म्हणजे वाघासारखी दहाड टाकणारा, ज म्हणजे जनतेचं रक्षण करणारा, र म्हणजे राक्षसांचा वैरी, आणि ज म्हणजे जाणता राजा म्हणजे शिवाजी राजा, असा सुद्धा छत्रपती शिवरायांच्या नावाचा आपल्याला नामोल्लेख पाहायला मिळतो. आपण छत्रपती शिवरायांचं शिवाजी हे नाव जर उलटं केलं तर ते जीवाशी असं पाहायला मिळतं. म्हणजे 18 पगड जातीतील लोकांना, मावळ्यांना एकत्रित करून जनस्वराज्याचं तोरण बांधलं, तो जीवाशी म्हणजे शिवाजी, असा सुद्धा त्यांच्या नावाचा अर्थ सांगता येतो. आणि इतिहासातला छत्रपती शिवरायांच्या नावाचा हा योगायोग म्हणा किंवा इतिहासानं घडवून आणलेला योगायोग म्हणा, छत्रपती शिवरायांचं नाव आपण शिवराय म्हणून सुद्धा घेतो. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शिवरायांचा जन्म कुठं झालाय? शिवनेरीवरती झालाय. आणि मृत्यू कुठं झालाय? रायगडावरती. शिवनेरीतलं शिव आणि रायगडातलं राय हे एकत्रित केलं तर नाव काय तयार होतं? शिवराय. जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा प्रवास इतिहासानंच यांच्या नावामध्ये दडलेला पाहायला मिळतो. त्यामुळे 1630 पासून 1680 पर्यंतच्या 50 वर्षाच्या काळात छत्रपती शिवरायांचा इतिहास नेमकं जगाच्या इतिहासाला काय सांगतो ही समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. मुळात आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज हे जन्मजात खूप मोठे आहेत, अफाट ज्ञानशक्ती, अफाट सामर्थ्य असणारा माणूस आहे, ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज ही जे लहान पोरं बसलेत अगदी तसेच आहे. एक साधा मुलगा आहे तो शिवाजी शहाजीराजे भोसले, त्याचा प्रवास आहे हा छत्रपती होण्यापर्यंतचा, बहुजन प्रतिपालक होण्यापर्यंतचा, आदर्श राजा होण्यापर्यंतचा, जाणता राजा होण्यापर्यंतचा, जो बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, असं ज्यांच्याबद्दल म्हणलं गेलं. हा प्रवास कुठपर्यंत जातो? म्हणजे एका साध्या सामान्य माणसानं असामान्यत्वाकडती केलेला हा प्रवास आहे. म्हणजे आपल्याला काय वाटतं की ही माणसं जन्मजात मोठी असतात, असं जगातल्या कुठल्याच महापुरुषांच्या बाबतीत हे विधान लागू होत नाही. सगळी माणसं आपल्यासारखी सामान्यच असतात, पण कर्तृत्व असामान्य करतात म्हणून ती मोठी होतात. म्हणून शिवराय इतिहासात मोठे आहेत, कारण त्यांनी कर्तृत्व मोठं केलं. आणि हे जर कर्तृत्व मोठं करायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती त्या व्यक्तीचं बालपण. तुम्ही लहानपणात त्यांच्यावरती काय रुजवता, कोणते संस्कार करता, त्याच्यावरती ते उभं राहणारं झाड किती ताकदीनं उभं राहणार आहे, किती वादळांबरोबर भिडणार आहे, किती पावसाळे पाहणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी ठरतं. आणि हे छत्रपती शिवरायांच्या इतिहासात आपल्याला पाहायला मिळतं. कारण छत्रपती शिवरायांच्या बालपणातच शिवरायांच्या इतिहासाचा किंवा त्यांच्या 400 वर्ष इतिहास अबाधित राहण्याचा पाया रचला गेला, तो म्हणजे संस्कारांच्या बाबतीत. छत्रपती शिवरायांवरती फार चांगले संस्कार झाले, त्यामुळे छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्याला आदर्श असलेला पाहायला मिळतो. म्हणजे शिवाजी लहान असताना शिवरायांना रामायणातल्या कथा सांगितल्या गेल्या आहेत. कोण आहे राम, कोण आहे लक्ष्मण, हनुमानाची निष्ठा काय आहे, रामानं वनवासाला गेल्यानंतर आणि पुन्हा एकदा कारभार सांभाळल्यानंतर राजा म्हणून नेमकं काय केलं, या सगळ्या गोष्टी बिंबवल्या गेल्यात त्यांच्या मनामध्ये. हे रामराज्य जे आहे तेच सुराज्य आहे, जिथं लोकांच्या कल्याणाची भाषा बोलली जाईल, म्हणून ही स्वराज्याची संकल्पना त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहिली आहे. ज्या महाभारतातला कृष्ण आहे, ज्याला धर्म आणि अधर्म यातला फरक समजतो, धर्माची बाजू घेऊन लढताना समोरचा आपला जरी असला तरी तलवार चालवायला मागे हात घ्यायचा नाही, हे शिवराय तिथून शिकलेत. हा संस्कार बालपणी त्यांच्या मनावरती या वेगवेगळ्या कथांमधून केला गेलाय, म्हणून शिवरायांचा इतिहास भक्कमपणे उभा आहे. एक साधा प्रसंग सांगतो मी तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी 3-4 वर्षाचे आणि ते शिवनेरीवरती खेळतायत, आणि शिवनेरीवरती खेळताना तुम्ही शिवनेरीच्या पायऱ्या पाहिल्या असतील आणि बाजूचा कठारा पाहिला असेल, तो संपूर्ण दगडांनी बांधला गेलेला. आणि शिवाजी महाराज नुकतेच चालायला शिकले होते आणि चालता चालता ते पडायचे, आणि असंच चालता चालता ते पडले आणि त्यांच्या पायाला लागले. आता शिवरायांना लागले म्हणल्यानंतर ज्या दास्या होत्या ते त्यांना उचलण्यासाठी गेल्या. काय जरी केलं तर हा वतनदाराचा पोरगा आहे, घरी दास्या वगैरे असली सगळी माणसं कामाला भरमसाठ असायची. त्या 2 दास्या त्यांना उचलण्यासाठी धावल्यानंतर जिजाऊ तिथंच बसल्या होत्या. जिजाऊंनी आवाज दिला, ए त्याला कोणी सुद्धा हात लावू नका. सगळ्या दास्या मागं सरकल्या. जिजाऊ अशा का म्हणल्या बरं असतील? एका दासीला प्रश्न पडला, जिजाऊ अशा का म्हणल्या, म्हणून त्या जिजाऊंकडती गेल्या पुन्हा. आणि पुन्हा त्यांनी जिजाऊंना विचारलं की मासाहेब, शुभा खेळताना पडला, त्याला लागलं, तो रडत होता, तो तुमच्याच पोटातून जन्माला आलेला आहे, एक आई म्हणून तुम्हाला काही कळवळा वाटला की नाही, तुम्ही मला त्याला का उचलून दिलं नाही? त्यावेळी जिजाऊंनी जे उत्तर दिलं होतं ते माझा आवाज जिथपर्यंत येतोय तिथल्या बायकांनी कायम लक्षात ठेवा. जिजाऊंनी उत्तर काय दिलं, काय म्हणल्या जिजाऊ? जी पोरं खेळताना पडतात आणि त्यांची ती आधार न घेता उभी राहतात, ती पोरं समाज उभी करतात. माझ्या पोराला समाज उभा करायचा आहे, समाजाचं नेतृत्व करायचंय. हे वयाच्या 3-4 वर्षी जर बाळकडू एखाद्या पोराला दिलं जात असेल तर त्या पोराचा इतिहास हा बलशाली किंवा 400 वर्षापर्यंत जिवंत का राहू शकत नाही? राहू शकतो. हे सामर्थ्य संस्कारांमधलं, आणि हे सामर्थ्य छत्रपती शिवरायांमध्ये अगदी लहानपणी पेरलं गेलंय.
एक आणखीन एक छोटा साधा प्रसंग सांगतो, शिवनेरीवरचाच प्रसंग. जिजामाता त्यांना कूट भात चारतायत आणि हे चारत असताना छत्रपती शिवरायांना जिजाऊंनी प्रश्न विचारलाय. छत्रपती शिवरायांना जिजाऊंनी काय प्रश्न विचारलाय की शिवबा, या जगातलं सगळ्यात पवित्र स्थान कोणतं आहे? एवढा असणारा छोटासा शिवबा त्यांच्या जवळ गेला, त्यांच्या पायावरती त्यांनी हात ठेवले, नमस्कार केला आणि म्हणाला, हे जगातलं सगळ्यात पवित्र स्थळ आहे. विचार करा, वयाच्या 4थ्या वर्षी ज्या पोराला आई बापाच्या पायात जग दिसत असेल, तिथंच परमेश्वरत्व दिसत असेल, तर तो मुलगा आयुष्यामध्ये चुकीच्या वाटेने जाऊ शकतो का? अजिबात नाही जाऊ शकत. का जाऊ शकत नाही? हे संस्कारांचं यश आहे. आपल्याकडती काय आहे? आपल्याला शिवचरित्रातून शिकायचंय काय? तर हा संस्कार शिकायचा. मुळात आपल्याकडती फार टेंटेटिव्हली आपण संस्कार देत असतो. म्हणजे आपल्या पोराने एखादी चूक केली तर आपण त्याला सांगतो आणि सांगण्याची भाषा सुद्धा आपली फार उर्मट असते. एखादी शिवी आपली ठरलेली असते, ती शिवी देऊन आपण त्याला सांगतो, हे कर ते कर, हा असं कुठं वागतात का? ते पोरगा 5 मिनिटं शांत बसल्यानंतर बापच खिशातनं 20 रुपयाची एक नोट काढतो आणि सांगतो, जा दुकानाला जा आणि एक तंबाखूची पुडी आणि चुन्याची डबी घेऊन ये. हा संस्कार जर आपण रुजवत असू तर आपण कशी अपेक्षा करणार आहे की छत्रपती शिवरायांसारखा एक धारदार विचारसरणीचा पोरगा आपल्यामध्ये जन्माला यावा? त्यासाठी जिजाऊला आधी जन्माला यावं लागेल. त्यासाठी तितकं कर्तृत्व आपल्या बापाचं असलं पाहिजे आपल्या पोरावरती संस्कार करायला. म्हणून लक्षात घ्या, शिवचरित्रातनं शिकायचं काय? तर संस्कार शिकायचा. आणि हा संस्कार ज्यावेळी आपण शिकू ना, त्यावेळी छत्रपती शिवरायांच्या जयंत्या ज्या आपण गावोगावी साजऱ्या करतो ना, त्या यशस्वी ठरतील. म्हणजे छत्रपती शिवरायांचं बालपण हे फार इतिहासात महत्वाचं मानलं जातं. कारण छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला जर तुम्ही इतिहासकारांच्या तुलनेतनं पाहत बसला आणि ज्या इतिहासकारांनी शिवरायांचा इतिहास अगदी तंतोतंत योग्यतेनं लिहिलाय, अशी काही माणसं आहेत ज्याच्यात कृष्णाजी केळुसकर सर असतील, वासी बेंद्रे सर असतील, त्यानंतर आपले कृष्णाजी अनंत सभा असतील, राघव माधव विलास चंपू नावाचा लेखक असेल किंवा अरा कुलकर्णी असतील, अशी जी माणसं आहेत यांनी अगदी ताकदीने इतिहास मांडलाय. या माणसांचा इतिहास वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की नेमका त्यांनी शिवाजी कोणत्या ताकदीनं मांडलाय. आणि तो मांडत असताना ते काय सांगतात की छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी लहान होते त्यावेळी त्यांना 3 सवयी होत्या. त्या 3 सवयी नेमक्या काय होत्या? एक माती खाण्याची सवय होती, दुसरी सवय होती दगडधोंड्यांनी किल्ले बांधण्याची आणि तिसरी सवय होती सूर्यकिरण पकडण्याची. या 3 सवयींचा इतिहासात सुद्धा उल्लेख झालाय वारंवार. जी माती त्यांनी लहानपणी खाल्ली तीच माती त्यांनी आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहाच्या नाकातोंडात घातली. जे लहानपणी त्यांनी दगडधोंड्यांनी किल्ले बांधले, मरणोत्तर छत्रपती शिवरायांच्या नावावरती आजही 269 किल्ले असलेले पाहायला मिळतात. आणि तिसरी सवय सूर्यकिरण पकडण्याची. तुम्ही शिवनेरीवरती कधी गेला तर तुमच्या लक्षात येईल की शिवनेरीचं द्वार हे पूर्व पश्चिम आहे. असं आहे, उगवत्या सूर्याच्या दिशेला तोंड असणार. ज्यावेळी उगवलेल्या सूर्याची सूर्यकिरणं त्या नक्षीकामातून भिंतीवरती पडायची, त्यावेळी जिजाऊंच्या डाव्या कुशीला झोपलेला शोभा त्या सूर्यकिरणांना पकडण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्या सूर्यकिरणांना सुवर्ण अक्षरांच्या संदर्भात इतिहास असा सांगतो की इसवी सन 1642ला राज्य व्यवहाराची भाषा प्रस्थापित करण्यासाठी एक मुद्रा अस्तित्वात आणली गेली. त्याला आपण राजमुद्रा म्हणतो. प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. म्हणजे प्रतिपतेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढणारा शहाजीचा पुत्र शिवाजी हा समाज कल्याणाचं उद्दिष्ट पूर्ण करेल, ध्येय पूर्ण करेल. या सुवर्ण क्षणांचा, सुवर्ण किरणांचा या सुवर्ण अक्षरांशी संबंध जोडला जातो. हे सगळं छत्रपती शिवरायांच्या बालपणात दडलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा मोठे होत आहेत ना, मोठे होत असताना शहाजीराजेंना बेंगलोरच्या स्वारीवरती पातशहाच्या दरबारातून पाठवलं गेलेलं आहे आणि ते बेंगलोरमध्ये आहेत. आणि ते बेंगलोरमध्ये असताना तिथून जिजाऊंना एक पत्र आले आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक इच्छा व्यक्त केली आहे की आम्हाला बाळ शिवबाला पाहण्याची इच्छा झाली आहे आणि त्यांना बेंगलोरला घेऊन या. आता एका बापाला मुलाला पाहण्याची इच्छा होणं साहजिक गोष्ट आहे. वयाच्या 5-6 वर्षापर्यंत जर आपला मुलगाच आपल्याला पाहायला मिळाला नसेल तर त्याला पाहण्याचा योगायोग जुळवून आणावा लागतो आणि तो शहाजीराजेंनी जुळवून आणण्याचा प्रयत्न केला. जिजामाताही त्यांच्या शब्दाला होकार देऊन बेंगलोरला गेले आणि बेंगलोरला गेल्यानंतर छत्रपती शिवरायांना ज्या लहानपणी 3 सवयी होत्या त्यात एक 4थी सवय सहभागी झाली. ती म्हणजे रोज आंघोळ केल्यानंतर शहाजीराजांचं दर्शन घेण्याची. ते रोज आंघोळ केल्यानंतर शहाजीराजांचं दर्शन घ्यायचे. आता आपल्यात तर हा प्रकार बंदच आहे. दर्शन घेणं किंवा नमस्कार करणं त्याचे सुद्धा ट्रेंड आलेत. म्हणजे साष्टांग दंडवत आता कॅज्युअल नमस्कारापर्यंत आलाय. म्हणजे इथून असा नमस्कारापर्यंत. भविष्यात तो असा सुद्धा होऊ शकतो इथल्या इथं, किंवा असा सुद्धा मान हलवून होऊ शकतो. म्हणजे इथपर्यंत आपण प्रगती केलेली. म्हणजे आपल्याला नमस्कार, चमत्कार ह्या फार झुणकट गोष्टी वाटतात, पण ह्या झुणकट गोष्टी नाहीयेत. ही संस्कारांची मुळं आहेत. आणि जी संस्कारांची मुळं ज्या घरामध्ये सक्षम असतात आणि विस्तारलेली असतात त्या घरातली पोरं बघा तुम्ही, ही प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करणारी असतात. आता आपण छत्रपती शिवरायांच्या इतिहासाकडे परत रिटर्न.
छत्रपती शिवरायांना कोणती सवय लागली की रोज शहाजीराजांचं दर्शन घ्यायचे आणि ते रोज शहाजीराजांचं दर्शन घ्यायचे. आणि एक दिवस असा उजाडला की छत्रपती शिवाजी महाराज आंघोळ वगैरे केली आणि शहाजीराजांच्या दर्शनासाठी त्यांच्या शयन कक्षात गेलेत आणि तिथं शहाजीराजेच नाहीयेत. आता नाहीयेत म्हणल्यानंतर दर्शन तर घ्यायचंय, मग कुठे आहेत म्हणून सभागार कक्षात जाऊन बघितलं, सभामंडपात जाऊन बघितलं, रंगमहालात गेले. इतकंच नाही, वरती जी टहाळणीचा चौकी होता त्या चौकापर्यंत जाऊन पोहोचले तरी त्यांना छत्रपती शहाजीराजे दिसले नाहीत. त्यांनी समोर पाहिलं तर मैदानावरती शहाजीराजे एका कुठल्या तर माणसाबरोबर बोलत उभा राहिलेत. हे छत्रपती शिवरायांना दिसलं. शिवरायांनी धडाधडा पायऱ्या उतरल्या, पळत मैदानावरती गेले तर तिथं शहाजीराजे भोसले उभा आहेत मैदानावरती आणि त्यांच्या शेजारी एक माणूस उभा आहे. त्या माणसाचं नाव आहे मोहम्मद घोडेवाला. काय नाव आहे त्या माणसाचं? मोहम्मद घोडेवाला असं नाव आहे. आणि तो 2 घोडे घेऊन आलाय, एकाच रंगाचे, एकाच उंचीचे आणि तंतोतंत एकसारखे दिसणारे ते 2 घोडे. आणि त्या मोहम्मद घोडेवाल्यानं शहाजीराजांना प्रश्न विचारलाय, यातला उजव्या हाताचा घोडा कोणता आहे आणि डाव्या हाताचा घोडा कोणता आहे? शहाजीराजे म्हणजे दक्षिणेतला मुख्य सरदार, ज्यांच्या तलवारीच्या वेगासमोर कुणीही उभा राहत नव्हतं. इतका बलाढ्य सरसेनापती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. आता वयाचा अनुभव, युद्धनीतीतली कौशल्य सगळी पणाला लावली होती शहाजीराजांनी, तरी उजवा घोडा कोणता उजव्या हाताचा आणि डाव्या हाताचा घोडा कोणता हे शहाजीराजांना उमजत नव्हतं. शिवराय आले, शिवरायांनी आल्या शहाजीराजांचं दर्शन घेतलं. शहाजीराजांनी त्यांना आपल्याकडे ती ओढलं असं आणि ओढल्यानंतर त्यांना सांगितलं, शिवबा हा जो माणूस आहे याचं नाव आहे मोहम्मद घोडेवाला. हा 2 घोडे घेऊन आलाय, एकाच आकाराचे, एकाच रंगाचे, तंतोतंत एकसारखे दिसतात. यानं प्रश्न विचारलाय, यातला उजव्या हाताचा घोडा कोणता आहे आणि डाव्या हाताचा घोडा कोणता आहे? एखाद्या पोकत्या माणसाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज त्या घोड्यांच्या अवतीभोवती फिरायला लागले. फिरता फिरता त्यांनी एका घोड्याच्या तोंडावरती हात ठेवला. शहाजीराजे ओरडले, बाळ शिवबा घोडा चावेल. ते म्हणाले, बाळासाहेब हा घोडा चावणार नाही, हा उजव्या हाताचा घोडा आहे आणि तो डाव्या हाताचा घोडा आहे. त्यावेळी त्या मोहम्मद घोडेवाल्यानं डोक्यावरती हात मारून घेतला आणि म्हणाला, उमर लहानपण जानकारी केवढी. वयाच्या 9व्या वर्षी जनावरातला फरक जर हा राजा ओळखण्यात यशस्वी होत असेल तर हा माणूस सोबत निवडलेला मावळा निवडताना कसा काय चुकू शकतो? अजिबात चुकणार नाही. म्हणून छत्रपती शिवरायांनी जे काही निवडलं, ज्यांना ज्यांना निवडलं ते फार तीक्ष्ण नजरेने पकडलं होतं त्यांना. या प्रत्येकाची कला वेगळी होती, प्रत्येकाची ताकद वेगळी होती. बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, जीवा महाल, बहिर्जी नाईक असे भरपूर आहेत, चढानओढ आहेत, रामजी पंगेरापर्यंत. आणि या सगळ्यांना निवडताना इथं छत्रपती शिवरायांच्या इतिहासातून शिकायचंय काय, तर निवडण्याचं कौशल्य शिकायचं. म्हणजे अशी माणसं निवडली आहेत की जी जीवाला जीव देऊ शकतात. आपला प्रॉब्लेम आहे की आपल्याला आपला कोण आणि आपल्या बरोबर असणारा साप कोण हेच ओळखता येत नाही. म्हणजे जो नेहमी आपल्या बरोबर असतो तो आपल्याला आपला वाटतो, पण तो कधीच आपला नसतो. आपली माणसं ज्यावेळी आपण अडचणीत असतो ना त्यावेळी आपल्या लक्षात येतात की आपली माणसं कोण आहेत आणि परकी माणसं कोण आहेत. हे आपल्याला शिवरायांच्या इतिहासातून शिकायचंय. आपलं कोण आहे, आपल्यासाठी जीवाला जीव देणारा कोण आहे हे चरित्र आपल्याला शिकवतं. असे वेगवेगळे प्रसंग आहेत. प्रत्येक प्रसंग तुम्हाला काही ना काहीतरी शिकवेल, काही ना काहीतरी सांगेल. हे छत्रपती शिवरायांच्या इतिहासातून आपल्याला शिकायचंय की आपण माणसं ओळखायला शिकली पाहिजेत. जी माणसं नेहमी गोड बोलतात ना, साखर पेरतात, अशा माणसांपासून तर फार लांब राहायचं. कारण अशी माणसं फार वाईट असतात. म्हणजे त्यांचा दाखवायचा चेहरा आणि वागायचा चेहरा वेगळा असतो. त्यामुळे अशा माणसांपासून लांब राहायचं हे आपल्याला चरित्र शिकवतं. म्हणून आपण ठरवून घ्यायचंय की आपल्याला शिवचरित्रातून शिकायचंय काय. पुढचा थोडक्यात अजून एक प्रसंग सांगतो लगेचच तुम्हाला बेंगलोर मधला. छत्रपती शिवाजी महाराज लहान आहेत आणि रंगमहालामध्ये शहाजीराजे बायकांचा नाच पाहत बसले होते. आता राजाने एखाद्या बायकांचा नाच पाहणं ही काय एकदम छोटी गोष्ट. राजांच्या काळात, राजवाड्यांच्या काळात या सगळ्या गोष्टी व्हायच्या. आपल्यातच एवढे बिलंदर इथं सुद्धा असू शकतात की स्कॉर्पिओ, बोलेरो ठेवून येतात वेगवेगळ्या केंद्रांवरती. अशी सुद्धा माणसं आहेत आपल्याकडे, ती उत्साही कार्यकर्ते. मग तो तर राजा राजवाड्यांचा काळ आहे, त्यावेळी तर ह्या सगळ्या गोष्टी चालायच्या. छत्रपती शहाजीराजे रंगमहालात आहेत आणि बायकांचा नाच पाहत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या मांडीवरती बसलेत आणि बायकांचा नाच पाहत आहेत. इकडे जिजामाता छत्रपती शिवरायांना शोधतायत की सकाळपासून शिवबा दिसला नाही, कुठे गेलाय. त्यांच्या जीवाची घालमेल सुरू आहे आणि त्या शिवरायांना शोधता शोधता अगदी रंगमहालाच्या दरवाजापर्यंत गेलेत आणि रंगमहालातनं एक दासी बाहेर येताना दिसली. तिला जिजाऊंनी विचारलं, तू शिवबाला पाहिलंस का? त्या म्हणाले, ते काय आत बसलेत, शहाजीराजे बायकांचा नाच पाहतायत आणि त्यांच्या मांडीवर बाल शिवबा बसलेत आणि हा सगळा नाच पाहतेत. जिजाऊंच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. त्यांनी लगेच पाठ फिरवल्याने सांगितलं, त्याला बोलवून माझ्या शयन कक्षात पाठव. जिजाऊ ताड पावलं उचलत तिकडे आपल्या शयन कक्षाकडे ती निघून गेला. छत्रपती शिवाजी महाराज बाहेर आले. आईनं बोलवलंय म्हणल्यानंतर हळूहळू चालत गाडी शयन कक्षापर्यंत पोहोचली.
जिजाऊ बसल्या होत्या. जिजाऊने आल्या शुभाला प्रश्न विचारला, शुभा रंगमहालामध्ये बायका नाचत होत्या, तुम्ही काय करत होता? त्यांनी सांगितलं, रंगमहालात बायका नाचत होत्या, आम्ही पाहण्याचं काम करत होतो. त्या क्षणी जिजाऊंनी शिवरायांच्या एक कानशालात लगावली आणि त्यांना सांगितलं, बाळ शिवबा, तुला बायका नाचवायच्या नाहीत रे बाबा, बायका वाचवायचेच. यत्र नार्यस्त पूजते रमणते तत्र देवता. जिथं जिथं स्त्रीचं अस्तित्व आहे तिथं तिथं परमेश्वराचं अस्तित्व आहे. हे वयाच्या 8व्या वर्षी छत्रपती शिवरायांमध्ये बिंबवलं गेलंय. म्हणून छत्रपती शिवरायांचा इतिहास हा नीतिमत्तेच्या टोकदार भूमिकेनं जगाला सामोरा जाणार आहे. जगातला असा कुठलाच लेखक नाही, असा कुठलाच इतिहासकार नाही जो त्यांच्या चारित्र्यावर बोट ठेवू शकतो. इतका चारित्र्यानं संपन्न असणारा राजा. हे उदाहरण इथंच संपत नाही. या वयाच्या 8व्या वर्षी बायकांना वाचवायचंय म्हणून सांगितलेला विचार वयाच्या 50व्या वर्षापर्यंत या राजानं जपला. कसा जपला? रांजाच्या पाटलानं ज्यावेळी एका शेतकऱ्याच्या पोरीवर अत्याचार केला, अत्याचार केल्यानंतर तो पाटील आहे, मी काहीही करू शकतो, ही त्याची गुरमी, आणि तू कुठला राजा, तुझ्याकडे कुठलं सिंहासन? ह्या रांजाच्या पाटलानं ज्यावेळी प्रश्न विचारला ना, त्यावेळी मुसक्या बांधून त्याला दरबारात आणला होता आणि त्याचे हातपाय कलम करून टाकले होते. का? तर त्या मुलीवरती अत्याचार केला म्हणून. म्हणजे स्त्रीविषयी आदर काय असतो हे शिवचरित्र शिकवतं. बेळेवाडीचा एक किल्ला होता आदिलशहाच्या ताब्यात. त्याची एक सरदारीण होती सावित्रीबाई देसाई नावाची, आणि छत्रपती शिवाजी महाराजांना तो बेळेवाडीचा किल्ला जिंकायचा होता. म्हणून छत्रपती शिवरायांनी त्यांच्या मावळ्यांमधील सकुजी गायकवाड नावाच्या मावळ्याला त्या मोहिमेवरती पाठवलं होतं. सकुजी गायकवाडच्या विरोधात त्या सावित्रीबाई देसाई नावाच्या सरदारनीनं, किल्लेदारनीनं 28 दिवस एका बाईनं किल्ला लढवला होता. एवढी ताकदीची बाई, आणि एका पुरुषाला बाईनं झुंजवलं याचा राग सकुजी गायकवाडच्या डोक्यात होता. आणि ज्यावेळी किल्ला जिंकला त्यावेळी त्यानं त्या सावित्रीबाई देसाईवरती अत्याचार केले. ही बातमी ज्यावेळी छत्रपती शिवरायांना कळाली, माझा मावळा आहे, माझा सरदार आहे, म्हणून काय झालं, केलेलं कृत्य चुकीचं आहे, हातपाय कलम करून टाका आणि आज जीवन त्याला कोठडीत टाकून द्या, ही छत्रपती शिवरायांनी शिक्षा सुनावली आहे. कल्याणच्या सुभेदाराची सून ज्यावेळी दरबारात उभी केली गेलीये त्यावेळी तिच्याकडे नजर वर करून न पाहता तिची खणा नारळानं ओटी भरा, पालखीत बसवानी घरी पोच करा असा म्हणणारा राजा तुम्हाला जगाच्या इतिहासात पाहायला नाही मिळणार. हा एकमेव राजा, हा एकमेव राजा, असा राजा ज्यानं युद्धाला जाताना त्या काळी बटीकखाने, जनानखाने बरोबर घेऊन जायचे लोक. म्हणजे त्या बायका त्यांच्या बरोबर असायच्या युद्धाला जाताना. ते बटीकखाने, जनानखाने सुद्धा बंद केले त्या राजानं. इतका स्त्रियांविषयी आदर ठेवणारा राजा, आणि त्याचे आपण मावळे. मग आपल्यामध्ये स्त्री जन्माविषयी किंवा स्त्री सन्मानाविषयी किती चांगला विचार असला पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या. शिवरायांच्या चरित्रातून शिकायचंय काय, तर हा स्त्रियांचा आदर करण्याचा विचार शिकायचा आहे, स्त्रियांचा सन्मान करण्याचा विचार शिकायचा आहे. आपली म्हणजे बहीण आणि लोकाची म्हणजे डॅश डॅश डॅश, ही आपली विचार करण्याची जी पद्धत आहे ना, ती मुळात आपल्याला बदलावी लागेल. जोपर्यंत आपण ती बदलणार नाही ना, तोपर्यंत आपण मावळे आहोत, शिवसैनिक आहोत, कट्टर शिवभक्त आहोत, अजून वेगवेगळे विशेषण आहेत त्याला. या विशेषणाने आपण आपल्याला संबोधू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, शिवचरित्रातून आपल्याला काय शिकायचं आहे, तर स्त्रियांना आदर द्यायला शिकायचा आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्याला वेगवेगळ्या अँगलनी भेटतो, आणि तो प्रत्येक अँगलनं भेटत असताना तो त्याचं महत्त्व सांगतो. म्हणजे छत्रपती शिवरायांबरोबरचा हा प्रसंग घडल्यानंतर जिजाऊंना फार वाईट वाटलं आणि जिजाऊंनी बेंगलोर सोडलं. आणि बेंगलोर सोडल्यानंतर त्या पुण्याला माघारी नेला. त्यावेळी त्यांना उद्ध्वस्त झालेल्या पुण्याची जागीरदारी मिळाली होती, ज्याच्यावर गाढवाचा नांगर वगैरे फिरवला गेला होता. मग ते उद्ध्वस्त झालेलं पुन्हा शिवरायांनी पुन्हा उभा केलं, तिथं वाडा बांधला. वाडा बांधल्यानंतर तिथून राज्यकारभाराला सुरुवात झाली, आणि तिथून पुढं मग ते हळूहळू स्वराज्य वगैरे ह्या संकल्पना जगासमोर यायला सुरुवात झाली. हे सगळं सुरू असताना छत्रपती शिवाजी महाराज लोकांमध्ये मिसळतायत, त्यांच्याकडे आत्मविश्वास संपन्न करून घेतायत. एक राजा काय असतो, एका राजानं काय केलं पाहिजे हे जनतेला ते दाखवतायत. आणि यामुळं लोकांच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टींबद्दल विश्वास बसत गेला की या माणसाला सिंहासन नको आहे, या माणसाला आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडायची आहे. म्हणून शिवरायांच्या पाठीमागं माणसं जोडली जातात. म्हणजे एवढं बारकं पोरगं उभा राहून वेषांतर करून आलेल्या शिवरायांना जर म्हणत असेल, खबरदार जर टाच मारून याल पुढे तर चिंधड्या उडवीन राई राई, कुठून येतो आत्मविश्वास? काय येतो? कारण नेता खंबीर आहे ना या सगळ्या गोष्टींना, म्हणून हा आत्मविश्वास येतो. हे शिवरायांचं चरित्र शिकवतं आपल्याला. काय शिकवतं? आपण नेतृत्वच असं केलं पाहिजे की आपण 100 पावलं टाकण्यापेक्षा आपल्या बरोबरच्या सगळ्यांनी मिळून 5 पावलं जरी टाकली तरी ती प्रगतीची सगळ्यात मोठी भाषा आहे. हे ज्या नेत्याला कळतं त्या नेत्याला जग डोक्यावरती घेतं, आणि तेच छत्रपती शिवरायांच्या बाबतीत घडलं.
ते फक्त शिवरायांच्याच बाबतीत घडलं का? तर अजिबात नाही. बाबासाहेबांनी ज्ञानाच्या मार्गावरती त्याला मिळवलं, गांधींनी विवेकवाद, शांती, सत्य, अहिंसा या तत्वाने जगावरती नेतृत्व केलं. अशा जगामध्ये मार्टिन लुथर किंग पासून अगदी तुम्हाला सांगतो नेल्सन मंडेलांपर्यंत असे जगामध्ये खूप चांगले चांगले महापुरुष होऊन गेलेले आहेत, ज्यांनी स्वकर्तृत्वाने जगाची नेतृत्व स्वीकारावे असे विचार बाळगले. आणि हे आपल्याला शिवचरित्रातून पाहायला मिळतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 17व्या शतकामध्ये जन्माला आलेला राजा, अमेरिकेमधल्या कृष्णवर्णीय चळवळीचा पाया या माणसाच्या विचारावरती भरला जातो. माहितीये तुम्हाला, बराक ओबामा पहिला कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष. हा कृष्णवर्णीयांचा संघर्ष छत्रपती शिवरायांचं चरित्र वाचल्यानंतर त्यानं स्वतःचं अस्तित्व लिहिलंय. ज्यानं ज्यावेळी स्वतःची बायोग्राफी लिहिली त्याच्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या नावाचा उल्लेख आहे. अमेरिकेतला माणूस आपल्या माणसाची प्रेरणा घेतो, चळवळ उभा करतो, जातीवादाचा सगळा नायनाट करून टाकतो अमेरिकेमध्ये. मग आपल्या माणसांना आपला शिवाजी का कळत नाही, हा माझा प्रश्न आहे. आता सगळ्यात मुख्य प्रश्नाला हात घालतो मी तुमच्या समोर. मुळात आपला एक गैरसमज झालाय, शिवाजी म्हणजे देव आहेत. आणि हा गैरसमज आपल्याला दूर करायचा आहे. हा एक माणूस आहे आणि हा असा माणूस आहे ज्यानं माणूस असून माणसाच्या कक्षेबाहेर असणाऱ्या सगळ्या गोष्टी करून दाखवल्यात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादं काम करण्यासाठी लिमिटेशन्स असतात, चौकटी असतात, एवढंच करू शकतो. पण त्या सगळ्या चौकटींच्या पलीकडचं काम कुणी केलंय? तर छत्रपती शिवरायांनी केलंय. आणि आपण आता त्यांना देवपण द्यायला लागलोय. आपण जर देवपण दिलं तर देवाला कुठं चौकटी असतात कामं करायला किंवा कर्तृत्व सिद्ध करायला? तो काहीही करू शकतो देव. मग इथं आपल्या इतिहासावरती जरा चौकट लहान होते. म्हणून लक्षात ठेवा, देवपण देऊ नका, श्रद्धा माना, आदर्श माना, संस्कारांचं विद्यापीठ माना. आपोआप शिवरायांचा विचार अजून पुढची 400 वर्ष जिवंत राहील. पण जर आपण त्याला देव जरच करून बसलो तर मग फार अवघड आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टी. म्हणून लक्षात घ्या, या शिवजयंतीनिमित्त मला तुम्हाला हे सांगायचंय की आरती करणं, छत्रपती शिवरायांना समोर नारळ फोडणं, या सगळ्या गोष्टी छत्रपती शिवरायांच्या विचारांच्या विरोधातल्या. हा माणूस श्रद्धाळू आहे पण अंधभक्त नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. मंदिरं बांधली आहेत पण श्रद्धे पोटी बांधली आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला नेमकं शिकायचंय काय शिवचरित्रातून, तो शिकण्याचा आपण प्रयत्नच करत नाही. म्हणून लक्षात घ्या, शिवरायांना देवपण देण्यापेक्षा श्रद्धा म्हणा, आदर्श म्हणा, तर आपण शिवरायांच्या विचारांचे खरे पाईक आहोत असं मला वाटेल. म्हणजे छत्रपती शिवरायांचं चरित्र हे आपल्याला त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या भूमिकेतून भेटतं. आणि त्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. म्हणजे पुण्याच्या मांजे घाटातून ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज काही मोजक्या मावळ्यांबरोबर खाली उतरतायत आणि खाली उतरताना त्यांना त्या जंगलामधून वाघांच्या डरकाळ्यांचा आवाज येतोय. आणि कुठून येतोय या वाघांच्या डरकाळ्यांचा आवाज हे सगळ्यांना माहिती आहे, वाघाचा आवाज येतोय. पण छत्रपती शिवरायांचा कान किती तीक्ष्ण आहे बघा. छत्रपती शिवाजी महाराजांनी घोड्याचा लगाम खेचला, सगळ्या मावळ्यांनी खेचले. त्यांनी प्रश्न विचारला की तुम्हाला कुठल्या माणसाच्या रडण्याचा आवाज येतोय का? असं विचारल्यानंतर सगळे मावळे स्तब्ध झाले. म्हणले आम्हाला काय रडण्याचा आवाज येत नाहीये. शिवाजी महाराज म्हणले मला माणसाच्या रडण्याचा आवाज येतोय. त्या दिशेनं घोडे वळवा. शिवरायांनी घोडा वळवला, त्यांच्या पाठीमागं मावळ्यांचे घोडे. ज्यावेळी मोहम्मद घोडेवाल्याचा घोडा ओळखला होता का छत्रपती शिवरायांनी, त्यावेळी त्यांच्या हुशारकीवरती खुश होऊन शहाजीराजांनी त्यांना एक इंग्रजी काडतूस दिलं होतं. कट्टा म्हणतात त्याला जुन्या काळातला. तसला एक बंदुकीचा कट्टा दिला होता. आणि तो पुण्यात जंगलात ज्यावेळी ते फिरायचे, मांजे घाटातून जे जुन्नरचा वगैरे भाग होता, हा जो सह्याद्रीची रांग, त्या रांगेतून फिरत असताना तो शिवरायांच्या पाठीवरती असायचा, इथं शेल्यात पाठीमागच्या बाजूला खोवलेला. आणि छत्रपती शिवरायांनी त्या माणसाच्या रडण्याचा आवाज ज्यावेळी ऐकला त्यावेळी त्या दिशेनं घोडे जायला सुरुवात केली. आता बघता बघता आवाज असा जास्त यायला लागला आणि ते जवळ पोहोचले तर अशीच गर्दी जमली आहे. एक छोटंसं गाव आहे बाजूला आणि त्या गावाच्या बाहेर अशी गर्दी जमली आहे आणि त्या गर्दीमध्ये एक म्हातारा माणूस मोठमोठ्यानं रडतोय. तो का रडतोय हे कुणालाच माहित नाहीये. ते घोड्यावरून खाली उतरले, त्यांनी लगाम सोडला, गर्दी बाजूला सारत पुढे गेले तर एक वयोवृद्ध म्हातारा, त्याची एक गाई आहे जी रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे आणि तिला मिठी मारून तो म्हातारा रडतोय. शिवरायांना नेमकं कळलं नाही झालंय काय, म्हणून त्यांनी त्या म्हाताऱ्या माणसाच्या खांद्यावरती हात ठेवला आणि विचारलं बाबा तुम्ही रडताय का? त्यावेळी त्या म्हाताऱ्यानं डोळ्यातले अश्रू पुसत शिवरायांना सांगितलं या आठवड्यात त्या वाघानं माझी तिसरी गाय मारली आहे. आता निष्पाप असणाऱ्या गायीची हत्या वाघानं करणं हा त्याचा धर्म आहे, त्याची शिकार करणं हा त्याची गुणवत्ता आहे, हे त्याचं कर्तव्य आहे. पण एका सर्वसामान्य माणसाच्या पोटावरती त्याच्यामुळं पाय ठेवला जातोय, या गोष्टीकाची सनद छत्रपती शिवरायांच्या डोक्यात गेली आणि त्यांनी ठरवलं आता त्या वाघाची काय करायचं, वध करायचा.
आता जिकडं वाघांच्या डरकाळ्यांचा आवाज येतोय तिकडं छत्रपती शिवरायांच्या घोड्यांच्या टाफांचा आवाज यायला सुरुवात झाली. बघता बघता आवाज नजदीक आहे, समोर वाघ आहे. आता एका वाघासमोर दुसरा वाघ उभा आहे. वाघ अंगावरती येणार हे शिवरायांना माहित होतं. त्यांनी काडतूस काढलं, झाडलं, वाघ खाली पडला. ती जात पुन्हा अंगावरती येणार, एवढ्यात हार मानणार नाही हे शिवरायांना माहित होतं. त्यांनी हातातली तलवार काढली, पुढं चालले. तोच वाघ अंगावर आला, तलवार पोटातून आरपार गेली. सगळीकडे ती बातमी गेली की वाघ मारला गेला. अख्खं गाव गोळा झालं. त्यात तो म्हाताराही आला. कोण आला? म्हाताराही आला. त्यानं ती सगळी गर्दी बाजूला सारली, पुढे गेला, त्या वाघाच्या तोंडावरती पचकन थुकला आणि म्हणाला, तुला काय वाटलं तू एकटाच वाघ आहेस काय? लक्षात ठेव, इतिहासात शेरात सव्वा शेर मिळत असतो आणि इतिहासातला असा सव्वा शेर म्हणजे छत्रपती शिवराय. श्वासात रोखणी वादळ, डोळ्यात रोखली आग, देव आमचा छत्रपती एकटा मराठी वाघ. हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद, धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य ती जिजाऊंची औलाद, असं सहजतेनं म्हटलं गेलेलं नाहीये. त्याच्या पाठीमागं तेवढे आतोनात कष्ट आहेत, तितके प्रयत्न आहेत. म्हणून छत्रपती शिवरायांचा इतिहास इतक्या जोमानं उभा राहिलेला पाहायला मिळतो. मुळात छत्रपती शिवरायांच्या आयुष्याकडे पाहत असताना आपल्या सगळ्यांना वाटतं की छत्रपती शिवरायांनी वयाच्या 50 गाठली, 50 वर्ष त्यांचं आयुष्य, ती 50 वर्ष महत्वाची आहेत. पण माझ्या दृष्टिकोनातून किंवा इतिहासाचा अभ्यास करणारी जी माणसं आहेत, जी संशोधक पद्धतीनं शिवरायांना जाणून घेतात, त्या माणसांच्या दृष्टिकोनातून छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातली 10 वर्ष ही फार महत्वाची होती. आणि ती 10 वर्ष नेमकी कोणती? तर सन 1656 ते 1666 ही जी 10 वर्ष होती ना, या 10 वर्षात शिवरायांनी असे काही पराक्रम केले ज्यामुळं शिवाजी हा छत्रपती झाला, बहुजन प्रतिपालक झाला, शेतकऱ्यांचा राजा झाला, लोकशाहीचा पायाभूत विकार आणि विचार उभा करणारा लोकशाही राजा झाला. याची कारणं त्या 10 वर्षामध्ये पाहायला मिळतात. त्या 10 वर्षामध्ये झालं काय? तर त्या 10 वर्षामध्ये सुरतेची स्वारी झाली. म्हणजे स्वराज्याला गरज आहे त्यासाठी एवढ्या चारित्र्य संपन्न असणाऱ्या राजानं ज्यावेळी सुरत लुटली त्यावेळी त्याला दगलबाज शिवाजी म्हटलं गेलं, त्याला चोर म्हटलं गेलं. पण चारित्र्यावरती शिंतोडे उडवून घेऊन सुद्धा प्रजेच्या हिताचाच निर्णय घेतलाय या विचाराने ठाम असणारा राजा या 10 वर्षामध्ये पाहायला मिळतो. का पाहायला मिळतो? आणि या सुरतेच्या स्वारीचा एक प्रसंग आवर्जून मला तुम्हाला सांगायचा आहे. त्यावेळी छत्रपती शिवरायांबरोबर रामजी पंगेरा नावाचा एक मावळा होता सुरतेच्या स्वारीला. आणि तो स्वारीवरून ज्यावेळी आला त्यावेळी प्रचंड असं सोनं लुटलं गेलं होतं आणि भयान असं सोनं गोळा करून आणलं होतं. रामजी पंगेरानं काय केलं? त्यातली एक सोन्याच्या मण्याची जी लढ असते ती लढ त्यांनी काय केली? आपल्या शेल्यामध्ये खोली आपल्या बायकोला द्यायची म्हणून. कुठून आणलं धनी? त्याने सांगितलं, सुरतेच्या स्वारीवर गेलो होतो, तिथून भरपूर सोनं लुटलंय, त्याच्यातून ही सोन्याची लढ घेऊन आली म्हणून. हे सांगितल्यानंतर ती शांततेत संध्याकाळ झाली होती, झोपी गेली. सकाळ उठली, तिचं राहणं धुणं झालं आणि तिनं छत्रपती शिवरायांचा गड गाठला. गडावरती गेल्याने तिनं शिवरायांना सांगितलं की माझा नवरा तुमच्या बरोबर सुरतेच्या स्वारीला आला होता, लहानपणाचा सवंगडी शिवरायांचा रामजी पंगेरा, आणि त्यानं आपल्या स्वराज्याचं धन जे आपण लुटून आणलंय त्यातली एक सोन्याची लढ घरी घेऊन आलंय. तो चोर आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे म्हणून त्या रामजी पंगेराची बायको शिवरायांच्या समोर उभी आहे. तुम्ही विचार करा, त्या काळातल्या बाईच्या, घरात काम करणाऱ्या बाईच्या मनामध्ये एवढा त्या राजाविषयी का आत्मविश्वास असावा? कारण त्यांना माहित होतं हा माणूस जे करतोय ते चांगल्यासाठी करतोय, जे करतोय ते आपल्यासाठी करतोय. रामजी पंगेराला ज्यावेळी बोलवलं गेलं त्यावेळी त्यांना कळालं की लग्नाला 14 वर्ष झाल्यानंतर सुद्धा हा माणूस तिच्या गळ्यामध्ये सोन्याचा मणी घालू शकला नव्हता. त्यावेळी शिवरायांना प्रचंड वाईट वाटलं आणि त्याहून अधिक जिजाऊंना वाईट वाटलं. त्यावेळी छत्रपती शिवरायांनी जिजाऊंचा कोष नावाची एक योजना अस्तित्वात आणली होती आणि त्यावेळी स्वराज्यात उमरे होते 638 घरं होती. त्या 638 घरामध्ये किती विवाहित बायका आहेत? त्या प्रत्येक बाईच्या गळ्यामध्ये एक सोन्याचं मंगळसूत्र, सोन्याचे मणी असलेलं मंगळसूत्र पोहोचलं पाहिजे हे फरमान काढलं गेलं, आदेश काढला गेला आणि 638 उंबरठ्यांमध्ये हे सोन्याची मंगळसूत्र पोहोचले. कुठला राजा करणार आहे सांगा मला? आपल्या इथं आपण सद्यस्थितीला बघतो की आपलंच घर भरण्याची मानसिकता असणारी माणसं आहे आणि इथं जे काही आहे ते सगळं लोकांसाठी म्हणणारा राजा. म्हणजे आपल्या इकडं साधा ग्रामपंचायतचा सेवक ही जरी झाला सदस्य तरी एक पुढच्या 2-3 वर्षात स्कॉर्पिओ, घरबीर बांधकाम पूर्ण झालेलं असतं. नगरसेवक झाला तर त्याला तर कशातलं खाऊ कळत नाही. गटारीतलं खातं, रस्त्यातलं खातं, घरकुलातलं खातं, जे गावाच्या विकासासाठी बांधकामासाठी निधी आलेले असतात त्यातलं खातं.
खातं महत्वाचं. अशा काळात शिवाजी महाराज का आठवू नयेत तुम्ही मला सांगा, का आठवू नयेत? आठवावेच लागतात. इतका एवढा सुद्धा कुठल्या गोष्टींमध्ये आशावाद नसणारा माणूस, कशातच नकोय मला, हा लोभच नाहीये या सगळ्या गोष्टींचा, असा राजा. आणि या राजाच्या इतिहासातून आपल्याला हे शिकायचंय, म्हणजे ती सुरतेची स्वारी, त्यानंतर त्या लोककल्याणासाठी घेतले गेलेले निर्णय, आणि त्याच वेळी छत्रपती शिवरायांनी ज्यावेळी सुरतेची स्वारी झाली त्यावेळी छत्रपती शिवरायांनी गड किल्ल्यांवरती जे मावळे होते ते स्वतःच्या रक्षणासाठी ठेवले होते, त्या मावळ्यांची संख्या कमी केली आणि त्यांना शेताच्या बांधावरती उभा केलं. का? तर ती हिरवीगार पिकं जपली जावी म्हणून. हे छत्रपती शिवराय. म्हणजे शिवाजी महाराज फक्त युद्धात ढाल तलवारी पुरतेच आहेत असं काही नाही. बघा किती पुढं दूरदृष्टिकोनात्मक विचार असणारा राजा आहे, किती पुढचा विचार करतो हा राजा. यानं फक्त शेताच्या बांधावरती नेऊन मावळे त्या शेतांच्या रक्षणासाठी उभा केले नाहीत, तर जगातला पहिल्यांदा जमीन मोजणीचा सिद्धांत हा छत्रपती शिवरायांनी मांडलाय. हे आता तुम्ही जमीन मोजता काय एकरातली, हे छत्रपती शिवरायांनी त्या काळी पहिल्यांदा मोजून दाखवलंय. 5 हात 5 मुठी बरोबर 1 काठी, अशा 8 काट्यांचा 1 बिघा, अशा 40 बिघांचा 1 चावर, हा जमीन मापनाचा सिद्धांत शिवरायांनी मांडला. मग आता आपली लोक ती टेप बीप घेऊन येतात, हा इथं एकर झाला. हे त्या काळात केलंय. जातीनिहाय जनगणना लोकांची, म्हणजे स्वराज्यात पहिल्यांदा लोक कुणी मोजली तर शिवरायांनी मोजली, जनगणना म्हणून मोजली. आपलं नालायक सरकार जातीनिहाय जनगणना करतंय, कितल्या जातीची किती माणसं आहेत कुठल्या भागात, त्यानुसार तिथलं आरक्षण टाकायचं, तिथं माणूस उभा करायचा, निवडून आणायचा. ह्या योजना आहेत सध्याच्या काळात लोकांवरती राज्य करण्याच्या. पण त्या काळात शिवरायांना जात पात या गोष्टींना महत्वच नव्हतं, कारण जाती पलीकडती पाहणारा हा माणूस आहे. या माणसाला तुम्ही सगळेजण हिंदूंचा राजा म्हणता. तुम्हाला हिंदू म्हणजे कोण माहितीये का? हिंदू म्हणजे सगळ्या जातींचे लोक आले, हिंदुस्थानात राहणारे हिंदू आहेत, हे इतिहास सांगतो. म्हणजे सिंध नदीच्या काठी ज्यावेळी इतिहासातलं संशोधन केलं गेलं त्या लोकांना सिंध लोक म्हटलं गेलं होतं. पण ते कुठल्या वतनात राहतात, कुठल्या भागाचा तो अंश आहे, तर हिंदुस्थानाचा आहे म्हणून ते हिंदू आहेत. ही हिंदुत्वाची व्याख्या. आपल्याला वाटतं हिंदुत्व म्हणजे मराठ्याच्या जन्माला येणं, कपाळभर भगवं लावणं, हे मोठे लट झेंडे लावणं, गावभर टरा टरा पुंगळ्या गाड्याच्या काढून वाजवत फिरणं, याला हिंदुत्व म्हणत नाहीत बावळटांनो. हिंदुत्व म्हणजे काय? सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी एकोप्यानं पुढं जाणं, हे हिंदुत्व आहे. हे हिंदुत्वाचा विचार असा आहे. आपल्या मनावरती काहीतरी वेगळं बिंबवलं जातं. आपण सगळे व्हॉट्सअप सोशल मीडियाच्या विद्यापीठात शिकलेली माणसं, त्याच्यावरती काय आलं की हा हे खरं आहे बरं का, हे असं मानूनच आपलं चालायला सुरुवात. हे असं नाहीये. आपण सगळे काय करायला लागलोय? छत्रपती शिवरायांना आत्ताच्या काळात काय करायला लागलोय? हिंदूंचा राजा म्हणजे मराठ्यांचा राजा. हा राजा फक्त मराठ्यांचा आहे का? अजिबात नाही. 18 पगड जातीतील मावळ्यांना स्वतःबरोबर त्यांनी घेतलंय. हा बहुजनांचा राजा आहे, बहुजन प्रतिपालक. उगीच म्हटलं जात नाही. बहुत जनासी आधारू उगीच म्हटलं जात नाही. ज्ञानवंत, प्रज्ञावंत, यशवंत, नीतिवंत, कीर्तिवंत, धैर्यवंत, शौर्यवंत, किती उपाध्या आहेत या राजाच्या समोर. यातली कुठली जातीच्या चौकटीत बसणारी आहे सांगा मला? कुठलीच नाही. या राजाच्या कार्यकर्तृत्वामुळं, याच्या इतिहासातल्या योगदानामुळं या राजाला आदर्श राजा म्हटलं जातं. हा छत्रपती शिवरायांच्या इतिहासातून घेण्यासारखा विचार आहे. आज सुद्धा शिवजयंती म्हणलं की मराठा समाजातल्याच पोरांनी पुढे यायचं, बसायचं. बाबासाहेबांची जयंती म्हणली की आपल्या बहुजन समाजातल्या माणसांनी यायचं, पुढं बसायचं. असं कुठपर्यंत चालणार आहे या समाजात? हा कुठलाच महापुरुष तुमच्या जातीपातीची धन दौलत नाही, ही गोष्ट प्रामुख्यानं लक्षात ठेवा. हे कुठल्या तुमच्या एका समाजाचे नाहीत, हे जगाचे आहेत. ही विश्वकल्याणाची भाषा बोलणारी माणसं आहेत. याच्यावरती कुणी अधिकार सांगू शकत नाही, कारण यांनी स्वतःचं आयुष्य वाहिलंय समाजासाठी. आणि त्यांना तुम्ही काय करताय? गावच्या चौकात नेऊन बसवताय, चौकांना नावं देताय. छत्रपती चौक, बाबासाहेब चौक, अण्णाभाऊ चौक, सावित्रीबाई चौक. अरे बावळट आहेत तुम्ही. यांना चौकात बसवणं हा विचार आपल्याला त्यांच्या इतिहासातून शिकायचा नाहीये, तर यांना आपल्याला घरापर्यंत घेऊन जायचंय. जे आपण त्यांना चौकापर्यंत घेऊन गेलोय ना, ते आता आपल्याला घरापर्यंत घेऊन जायचंय. यांना स्वतःच्या घरात घेऊन जायचंय. जोपर्यंत यांचे विचार आपल्या घरात रुजणार नाहीत ना, तोपर्यंत आपण माणूसच होऊ शकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदूंचा राजा म्हणू नका, आपलं राजा म्हणा. हा माणूस जर हिंदूंचाच राजा असता तर निजामाबादचे 700 पठाण जे हकलून दिले होते निजामशहानं, त्या निजामाबादच्या 700 पठाणांना राजाश्रय छत्रपती शिवरायांनी का दिला होता? का दिला? कारण जातीपेक्षा माणूस महत्वाचा आहे. 17व्या शतकामध्ये हिंदू धर्मातल्या लोकांनी समुद्रातून प्रवास करणं
हे निषिद्ध होतं, म्हणजे धर्म बाटवण्यासारखं कर्तव्य होतं, कार्य होतं. तर त्या काळात त्या निजामाबादच्या 700 पठाणांना सोबत घेऊन समुद्र मार्गातले जे किल्ले आहेत ते कुणी जिंकून दिलेत? या निजामाबादच्या 700 पठाणांनी जिंकून दिलेत. कित्येक मुस्लिमांनी स्वतःचं अस्तित्व पणाला लावले, कित्येक जणांच्या गर्दनी कापल्या गेले त्या स्वराज्यासाठी. तरी सुद्धा हिंदूंचा राजा कुठल्या काय म्हणू आपण त्याला बोली भाषेवरती तुम्ही या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगत फिरता? हिंदूंचा राजा, मराठ्यांचा राजा अजिबात नाही, हा सगळ्यांचा राजा. ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या. ह्या निजामाबादच्या 700 पठाणांचं सोडा, माझ्या दरबारात माझ्या मावळ्यांमध्ये अनेक मुस्लिम मावळे आहेत. जसं रायरेश्वराचं मंदिर बांधलं गेलंय तशी नमाज पढण्यासाठी एखादी मशिदीची चौकी उभा करा, असा आदर करणारा, असा आदेश देणारा राजा इतिहासात कुठं पाहायला मिळेल? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे. कुराणाचा एखादा फाटलेला कागद जरी सापडला तर रामायणाच्या पुस्तकात घालून ठेवणारा राजा, कसा काय तुम्ही त्यांना हिंदूंचा राजा म्हणता? हा सर्वसमावेशक जातीतल्या लोकांचा राजा आहे, हा सगळ्यांचा राजा आहे. 18 पगड जाती म्हणजे कोण आले? आपण सगळेच आलो. त्यात कोणच श्रेष्ठ नाही आणि कोणच नाही. माणूस मोठा कुठून होतो? तर कर्तृत्वानं मोठा होतो, चांगल्या विचारांनी मोठा होतो. माणूस जातीनं कधीच मोठा होत नाही. ही गोष्ट तुमच्या डोक्यात बिंबवून घ्या. हे आपल्याला शिवचरित्र शिकवतं, म्हणून शिवचरित्रातून ही गोष्ट आपल्याला शिकायची. छत्रपती शिवरायांच्या इतिहासातली 10 वर्ष मी तुम्हाला सांगतोय ना, त्या 10 वर्षातला हा सुरतेचा प्रसंग संपला. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रसंग येतो तो अफजल खानाचा, अफजल खानाच्या वधाचा. माझ्या मोठ्या बेगमने एखाद्या चांदीच्या ताटात पानाचा विडा ठेवणं, कोण लाएगा सिवा को जिंदा लाव या मुर्दा लाव, अशा घोषणा वगैरे. अफजल खानानं तो विडा उचलणं, तो आपल्या कासेगाव मार्गे, पंढरपूर मार्गे, तुळजापूर मार्गे फिरत फिरत अकलूजचा भुईकोट किल्ला करत करत कुठं पोचतो? प्रतापगडाच्या पायथ्याशी पोचतो. हा अफजल खानाचा वधाचाच प्रसंग मी तुम्हाला 1 पाऊण तास सांगू शकतो. एवढा तो प्रसंग मी अभ्यास केला, पण आपल्याकडे एवढा वेळ नाहीये. मला पण पुढे जायचंय अजून घरी. तर या अफजल खानाला आता आपण डायरेक्ट प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटू. कुठं आलाय आता अफजल खान? प्रतापगडाच्या पायथ्याशी आला. आता शामियाना उभा राहिलाय. अफजल खानाची आणि छत्रपती शिवरायांची भेट होणार आहे. औरंगजेबाच्या त्या मोठ्या बेगम ज्या आहेत त्यांनी काढलेलं हे फरमान, आणि जो घेऊन येईल त्याला भरपूर धन दौलत देणारे वगैरे असल्या काही काही गोष्टी तिथं बोलल्या गेल्या. ते आले आणि त्यानं वकील पाठवलाय शिवरायांकडे अफजल खानाने, आणि त्या वकिलानं सांगितलं तुम्हाला सगळे किल्ले आमच्या ताब्यात द्यावे लागतील, हे करावं लागेल, ते करावं लागेल, शरण यावं लागेल, आमच्या दरबारातला एक सरदार म्हणून काम करावं लागेल, ह्या अटी मान्य असतील तर सांगा, नाहीतर आम्ही युद्धाला तयार आहोत. असा संदेश घेऊन तो तिथं गेला. तसाच छत्रपती शिवरायांनी त्यांचा एक वकील तयार करून ठेवला होता. तो छत्रपती शिवरायांनी पाठवला आणि त्याला सांगितलं की आपली भेट ही वाईच्या भागात कुठं सुद्धा होणार नाही, ती कुठं होईल? प्रतापगडाच्या पायथ्यालाच होईल. एवढंच फक्त त्याला सांगायचं, आम्ही तुम्हाला शरण येण्यासाठी तयार आहे वगैरे वगैरे वगैरे. त्याला भरपूर फुगवा, पण त्याला इथपर्यंत घेऊन या. हे या वकिलानं काम केलं. अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याला आला, शामियाना उभारला. बघा सायकोलॉजी काय असते, युद्धनीती कौशल्य काय असतात. म्हणजे छत्रपती शिवरायांना द किंग ऑफ इंडियन नेव्ही असं का म्हटलं जातं? युद्धनीती कौशल्यातला जगातला सर्वात ताकदीचा राजा का म्हटलं जातं? द ग्रेटेस्ट किंग ऑफ मिडवल इंडिया हे टॅगलाईन यदुनाथ सरकार त्यांच्या नावासमोर का लावतात? याची कारणं इथं पाहायला मिळतात. प्रतापगडाच्या पायथ्याला बोलवलंय. भेटीचा वेळ कधीचा ठरवलाय? दुपारचा प्रहर ठरवलाय, 12चा. 12च्या प्रहराला प्रतापगडावरून कोण माणूस खाली उतरतो अजिबात दिसत नाही, कारण सूर्य डोक्यावरती आलेला असतो. आणि उतरणारा माणूस मध्यात आला की त्याची उंची अफाट पडलेली असते. त्यामुळे वरून येणारा माणूस किती उंचीचा आहे, किती ताकदीचा आहे, किती माणसांना घेऊन आला याचा अंदाज मानता येत नाही. बघा सायकोलॉजी काय असते. आणि या सायकोलॉजीनं त्यांनी अफजल खानाचा वध वगैरे केला. अफजल खान धारातीर्थी पडला. ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सगळ्या गावभर ऐकले. ते वाघनखे काढली, पोट फाडलं, 32 दाताचं बोकड पडलं, काय 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 त्याला इतिहासामध्ये नावं दिली गेलीत. पण वस्तुस्थिती इतिहासातली पाहता अफजल खान फार ताकदीचा सरदार आहे आणि प्रचंड क्रूर आहे. 2 आपल्या आत्ताच्या काळातल्या पारा आहेत का, त्या जरा हलक्या आहेत. जुन्या काळातली पार म्हणजे बघण्यासारखी पार होती, तसल्या 2 पारा तो सहज असा वाकवायचा. एवढ्या भयान ताकदीचा प्राणी. आणि हे स्वराज्यावर आलेलं सगळ्यात मोठं संकट. आणि हे संकट त्यांनी काय केलंय? धारातीर्थी पाडलंय. शिवराय गड किल्ल्यांवरती गेलेत. सगळ्या बायका हातात औक्षणाची ताटं वगैरे घेऊन आलेत. जिजाऊंनी प्रश्न विचारला की शोभा अफजल खानाचा वध झाला, कुठंही त्याचं धड? सांगितलं गडाच्या पायथ्याला पडलंय. तिथून माघारी पाठवलं शिवरायांना आणि सांगितलं तो ज्यावेळी जिवंत होता ना त्यावेळी आपला शत्रू होता, मृत्यूनंतर तो आपला शत्रू नाही. त्याच्या धार्मिक विधीनुसार त्याला दफन वगैरे करा, हा आदेश जिजाऊंनी दिला. म्हणून प्रतापगडाच्या पायथ्याशी त्या अफजल खानाची कबर आहे.
आणि आपण हिंदू प्रेमी शिवप्रेमी येडे मूर्ख कुठली जत्रा तिथं जाऊन दगड फेकत बसती. म्हणजे आपल्याला करायचं काय याचीच अक्कल नाहीये. म्हणजे झालंय काय असं झालंय अलीकडच्या काळात तर, म्हणजे काही जणांना असं वाटतं डोक्याला चंद्रकोर लावली, हातात राजमुद्रा असलेली अंगठी घातली, गाडीवरती राजमुद्रा छापली म्हणजे शिवभक्त झाला किंवा शिवरायांचा मावळा झाला. असा शिवरायांचा मावळा होत नाही. शिवरायांचा मावळा होण्यासाठी तो विचार रक्तात पेरावा लागतो आणि तो जोपर्यंत रक्तात पेरला जात नाही ना तोपर्यंत तुमच्या कृतीतून दिसत नाही. हे शिवरायांच्या मावळ्यांचं वैशिष्ट्य. या आजच्या विषयाच्या निरोपाकडे जातोय आता मी. मला वेळ होतोय भरपूर, 9:15 वाजत आलेले. मला भरपूर अंतर कापायचे आणि मला अजून कार्यक्रम आहे. तर या विषयाच्या निरोपाकडे येताना मी तुम्हाला एक महत्वाचं उदाहरण सांगेन आणि त्याच्यानंतर आणखीन एक चांगला प्रसंग सांगेन आणि थांबेन. मला छत्रपती शिवरायांच्या इतिहासातला सगळ्यात आवडलेला मावळा म्हणजे येसाजी कंक आहे. का येसाजी आवडतो मला याचं कारण तुम्हाला मी सांगतो. कुतुबशहाचा आणि छत्रपती शिवरायांची भेट आहे आणि कुतुबशहा हा सारखा छत्रपती शिवरायांना डिवचायचा आणि तो छत्रपती शिवरायांना काय म्हणाला की तुम्ही आमच्या पातशाही सरदारांच्या विरोधात युद्ध लढताय, चांगली गोष्ट आहे, पण आमच्याबरोबर युद्ध लढण्यासाठी तुमच्याकडे हत्तींसारखे मजबूत प्राणी असले पाहिजेत, ते तुमच्याकडे का नाहीत? आता त्या बावळटाला कोण सांगणार? छत्रपती शिवरायांनी आभाळाला हात टेकवणारे गड किल्ले हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरती बांधलेत. 2-2, 3-3 हजार उंच फूट दऱ्या असणाऱ्या गड किल्ल्यांवरती जड हत्तीसारखा प्राणी सांभाळणं नेणं किती जिकरीचं काम आहे हे त्याला थोडीच माहिती. बघा शिवाजी महाराजांचा भौगोलिक दृष्टिकोन बघा, व्यवस्थापन बघा, मॅनेजमेंट बघा. का म्हणलं जातं त्यांना मॅनेजमेंट गुरु? ह्या सगळ्या गोष्टी इथं पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांना ती काही गोष्ट अपमानाची वाटली नाही. त्यांनी इतकं कॅज्युअली उत्तर दिलं कुतुबशहाला. ते म्हणाले की माझ्याकडे ती हत्ती नसतील सैन्यात, पण माझ्याकडे ती हत्तीला नमवतील एवढ्या ताकदीची मावळे कंपनी माझ्याकडे आहे. त्यावेळी कुतुबशहाला राग आला. म्हणजे माझ्या हत्तीच्या ताकदीचा मावळा कसा काय असू शकतो? पिसळलेला हत्ती सोडला दरबारात आणि सांगितलं कुठला मावळा आहे तुमच्या हत्तीच्या ताकदीचा, त्याला सांगा त्या हत्ती बरोबर भिडायला. एवढं म्हणायच्या अगोदर शिवरायांनी पाठीमागं बघायच्यात येसाजी कंक पुढे आलाय, राज मी आहे म्हणून. म्हणजे राजाचा अभिमान किती महत्वाचा आहे बघा. राजाचा अभिमान किती महत्वाचा आहे. पुढे आलाय, पिसळलेल्या हत्ती बरोबर युद्धाला सुरुवात झाली. एक प्रहर टळलाय, दुसरा प्रहर टळलाय, 2 तास युद्ध रंगलंय. येसाजी हत्तीच्या पाठीमागे हत्तीवर बसलाय, दोघंही झुंजार युद्ध करतायत. येसाजी रक्तबंबाळ झालाय तरी तो मागं सरकायला तयार नाही. शेवटी तो हत्तीला पाडतो आणि त्याचं ते शौर्य बघून कुतुबशहा गळ्यातला सोन्याचा कडा काढतो आणि त्याच्या दिशेला फेकतो. येसाजी कंक तो कडा तलवारीच्या टोकानं बाजूला सरतो आणि सांगतो मला तुझ्या सन्मानाची गरज नाही, माझा सन्मान करण्यासाठी माझा राजा अजून जिवंत आहे. हे येसाजी का म्हणला? कारण येसाजीला राजांवरती तेवढी निष्ठा होती. हा प्रसंग इथंच संपत नाही. येसाजीच्या या कौतुक करताना कुतुबशाह त्याला म्हणतो येसाजी तुम हाथी के पीछे थे, ऊपर थे, तुम्हारे हाथ में तलवार थी, फिर भी तुमने उसे क्यों नहीं मारा? तुम पहले घंटे में उसे मार सकते थे. त्यावेळी येसाजीनं उत्तर काय दिलं ते किती मार्मिक आहे बघा. येसाजीनं त्याला सांगितलं माझ्या राजानं मला सांगितलंय नरड्यावरती तलवार असती तरी बेहत्तर, पण कधी कुणाच्या पाठीवरती वार करायचा नाही. हे येसाजीचा इतिहास आपल्याला सांगतो. म्हणून या गोष्टी आपल्याला इतिहासातून शिकायच्या आहेत. आपल्याला शेतकऱ्यांना आदर देण्याचा विचार शिकायचा आहे. आम्ही मगाशी बोलताना काका माझ्याबरोबर बोलत होते, आम्ही भरपूर वेळ दोघांनी गप्पा मारल्या. इतिहासातल्या फार वेगवेगळ्या गोष्टी आता त्या तुम्हाला समजल्या असत्या नसत्या. या गोष्टींचा एक चौकट असते बोलताना, म्हणजे समोरचं पब्लिक बघून आम्हाला सुद्धा बोलावं लागतं. एक साधा प्रसंग म्हणजे आमचा मागाशी निघाला, आता ते चळवळीत काम करतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी, जय भवानी ही घोषणा कोणी दिली माहितीये का तुम्हाला? पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. याच्या अगोदर फक्त जय भवानी होतं, हर हर महादेव होतं. एवढ्या 2च घोषणा दिल्या जायच्या होत्या. पण ही घोषणा कोणी दिली? बाबासाहेबांनी दिली. दिली कुठं? चौदार तळ्याचा जो सत्याग्रह झाला त्या ठिकाणी दिली. का दिली याचं कारण तुम्हाला सांगतो. म्हणजे ज्यावेळी पाणी उचलल्यानंतर सगळ्यांना वाटलं होतं आता बाबासाहेब काय घोषणा देत आहेत. बाबासाहेबांनी काय नाव घेतलं? जय शिवाजी, जय भवानी. सगळा समुदाय बाबासाहेबांकडे बघतोय. मग बाबासाहेबांनी सांगितलं अस्पृश्य समाजातील लोकांना किंवा बहुजन समाजातील लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी मंदिरातला प्रवेश नाकारला जात होता, पाणी पिण्यासाठी तळी नाकारली जात होती. पण आम्ही हेच ठिकाण का निवडलं अख्ख्या भारतातलं? कारण हे रयतेच्या राजाची भूमी आहे. इथून रयतेचा राज्यकारभार चालवला गेला. इथून न्याय, समता, बंधुता, प्रेम ही मूल्य रुजवली गेलेली आहेत.
म्हणून हा संघर्ष इथं आहे. म्हणून भीमशाहीर म्हणतो, दोनच राजे इथे जन्मले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. हे कारण आहे त्याच्या पाठीमागे. म्हणजे आपण कुणीच समजू शकत नाही हो शिवाजी म्हणजे काय. म्हणजे तो आकलना बाहेरचा विषय. म्हणजे मी तासाभरात शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या 4-5 प्रसंगांना उलगडणं म्हणजे मी शिवव्याख्याता होणं हा सुद्धा मूर्खपणा आहे. म्हणून मी माझ्या नावासमोर कधी शिवश्रीही लावत नाही, इतिहासाचार्यही लावत नाही आणि काहीच लावत नाही. का? आपण ही सेवा म्हणून करणारी गोष्ट, परिवर्तन अटळ गोष्ट आहे. म्हणून परिवर्तन करायचं असेल तर अशा वैचारिक मेजवान्या तुमच्या गावामध्ये भरवत राहावा. या विषयाचा निरोप करतोय. एक छोटासा प्रसंग सांगतोय. मी एकदा सिंधुताई सपकाळांना भेटायला गेलो होतो. तुम्हाला माहित असतील सिंधुताई सपकाळ. मला त्या लेकरा म्हणायच्या आणि मी त्यांना आई म्हणायचो, माई म्हणायचो, काही म्हणायचो. माझं त्यांच्यावरती अफाट प्रेम, त्यांचं माझ्यावरती अफाट प्रेम. एकदा अशीच माझी दोस्त कंपनी सगळी अचानक त्यांच्या समाजसेवेचं भूत शिरलं होतं. आपल्याला समाजसेवा करायची आहे, काहीतरी ट्रस्ट चालू करायचं आहे. आणि माझे मित्र म्हणजे बघण्यासारखे मित्र आहेत, चढानवड सगळे. आणि आम्ही 4-5 जण गेलो. 4-5 जण गेल्यानंतर मला माहिती आहे ना आता ताईंचा स्वभाव कसा आहे. मी काही जास्त आपला शांतच होतो. मग हे सिंधुताईंना विचारायचे, ताई आमच्या इथं आम्हाला असं असं करायचंय, तुमचा एखादा विचार सांगा म्हणजे आम्ही आमच्या इथं तसं करू, चांगलं मोठं काम करू वगैरे वगैरे. ताई वगैरे सगळे बोलत असे. आम्ही मैदानावरती गेलो. ताई खाली बसल्या सावलीला, हे सगळे खाली बसले. आता आम्ही सगळे चांगले ब्रँडेड कपडे घालायच्या सवय असणारी माणसं, सगळी आमची दोस्त कंपनी मोठ्या घरातली. उठल्या सगळ्यांनी आम्ही पॅन्टीला लागलेल्या मात्या झटकल्या बोलताना. आम्ही सगळे उठलो. उठल्यानंतर आम्ही आमच्या पॅन्टीनला लागलेल्या मात्या वगैरे झटकल्या. ताई हसल्या आणि म्हणाल्या, मगासपासून आल्यापासून तुम्ही म्हणताय की एखादा विचार सांगा जो आमच्या इथं विचार परिवर्तन करण्यासाठी फार महत्वाचा असेल. अहो माझे विचार ज्या मातीतनं मोठे झाले ती माती तुमच्या पॅन्टीला लागली, तुम्ही इथून झटकून चाललाय आणि माझा विचार नेऊन तिथं परिवर्तन काय करणार आहे तुम्ही. असं ताईंचं उत्तर होतं. इथं टाळ्या वाजल्या म्हणून संपत नाही, याच्या पुढे अजून. तर महत्वाचं पुढं असं आहे की मगासपासून 1 तास तुमच्या समोर जे मी रक्त आटवलंय ते इथं झटकून जाऊ नका. त्यातलं काही ना काहीतरी सोबत घेऊन जावा. कमीत कमी आपल्या आयुष्यात एखादी शिवजयंतीचं निमित्त परिवर्तनासाठी महत्वपूर्ण ठरू शकतं. म्हणून लक्षात ठेवा, जाताना आता काही झटकू नका. एखादा विचार घेऊन जावा. फक्त एखादा, जास्त अपेक्षा नाहीये माझी. एकच विचार घेऊन जावा. तो तुमच्या आयुष्याचा इतिहास घडवू शकतं. एवढी प्रेरणा या चरित्रामध्ये आहे. म्हणजे शिवरायांचं चरित्र म्हणजे फक्त शौर्याची साहसाची कथा नाहीये. एखाद्या खचलेल्या पिचलेल्या माणसाला हजारो पराभवानंतर सुद्धा जिंकण्याची उमेद देणारा साक्षात्कार म्हणजे शिवरायांचं चरित्र आहे. आणि हे आपल्याला जगवायचंय, वाढवायचंय आणि पुढे घेऊन जायचंय. म्हणून लक्षात ठेवा, शिवरायांची शिवजयंती साजरी करत असताना उगीच डीजे डॉल्बी बोलवून दारू पिऊन गडवासारखं त्याच्यासमोर नाचू नका. अशी शिवजयंती नसती साजरी होत. कुठल्याच महापुरुषाची जयंती अशी साजरी होत नसते. एखादं ग्रंथालय उभं करा, पुस्तकं आणा, पोरांना वाचनालयामध्ये घेऊन जावा, त्यांना शिकवा काय आहेत महापुरुष, त्यांना बघू द्या. मग तुमचा समाज हा विकासाच्या दिशेने वाटचाल करेल. एवढाच आशावाद या निमित्ताने या ठिकाणी देतो. आणि तुम्ही मला सगळ्यांनी बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा मी माझा मित्र किरण, रमेश भाऊ मगाशी गाठ पडल्यानंतर आणि दादा आणि तुम्ही सगळेजण इतक्या वेळेस तासभर तुम्ही मला सगळ्यांनी सहन केलं, याबद्दल सुद्धा तुमच्या सगळ्यांचं मी आभार मानतो. आयुष्यात पुन्हा एकदा तुमच्या गावाला भेटण्याची संधी मिळावी ही आशा या ठिकाणी जिवंत ठेवत माझ्या भाषणाचा या ठिकाणी शेवट करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तुमचे मित्र किरणच्या वतीनं तुमचा छोटासा फेटापासून सत्कार होत आहे. आता हा बांधायला आहे की हा फेटाच आहे की शिवजयंतीच्या निमित्तानं अतिशय भारावून टाकणारे विचार प्राध्यापक देशमुख सरांनी या ठिकाणी मांडले. खरं तर त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे धूळ झटकल्यासारखे आपण विचार झटकायचे नाही. यातून एखादा तरी बोध, आज समोर तरुण पिढी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणून भविष्य काळामध्ये आपल्या जीवनामध्ये क्रांती घडवायची असेल तर अशा विचारांची, परिवर्तनाची आपल्याला गरज आहे. आज 21व्या शतकाकडे जात असताना मोबाईल, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपण पाहत असतो. त्यातून सुद्धा ही बौद्धिक मेजवानी आज शंभूराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना मिळते, याचा अतिशय आनंद होतोय.
आणि असंच हे सत्र पुढच्या काळामध्ये सुद्धा पुढील शिवजयंती असेल, शंभू महाराजांची जयंती असेल अथवा महापुरुषांच्या जयंती असतील, आपल्या गावामध्ये एक चांगल्या प्रकारचा पायंडा ह्या निमित्तानं मिरवणुका, डॉल्बी, इतर गोष्टी, इतर मिरवणुका ह्या गोष्टी टाळून त्याच्या खर्चातून अशा प्रकारची व्याख्यानं जर आपल्या गावामध्ये होत गेली तर निश्चितपणाने येणाऱ्या भावी पिढीला महापुरुषांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खऱ्या अर्थानं जगण्याची आणि आचरणामध्ये आणण्याची संधी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळणार आहे. प्राध्यापक देशमुख सरांनी 1 तास कसा गेला, 1.5 तासाच्या व्याख्यानामध्ये रक्त आटवण्याचं जे त्यांनी बोललं ते अतिशय योग्यच आहे. कारण अत्यंत तळमळीनं आणि अत्यंत निष्ठेनं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि इतिहास तुम्हाला आम्हाला सगळ्यांना तळागाळातील लोकांना पोहोचला पाहिजे ही एक तळमळ मनामध्ये घेऊन वेळापूरून अकलूजून एवढे लांब येऊन धर्मपुरीचं व्याख्यान त्यांनी त्या ठिकाणी कॅन्सल केलं आणि आपले मित्र किरण यांच्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी आले आणि आपल्या उद्बोधक वाणीनं, उद्बोधक विचाराने त्यांनी आपल्या सर्वांची मनं जिंकली. मी सरांना निश्चितच आशावाद व्यक्त करतो की भविष्य काळामध्ये विषय वेगळे राहतील, परंतु निश्चितपणानं येणाऱ्या वर्षभरामध्ये ज्यावेळी व्याख्यान या दृष्टिकोनातून बौद्धिक व्याख्यान मला होतील त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी परत एकदा आपले विचार ऐकण्याची संधी निश्चितपणाने आम्ही गावकरी देऊ आणि आपण या ठिकाणी येऊन आमचे आपले विचार व्यक्त केले त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि हे व्याख्यान या ठिकाणी संपलं असे जाहीर करतो. धन्यवाद.